बीड तहसील तहसील समोर जे तर जे वाद घडला होता ते जे तर प्लॉटिंगच्या ह्याच्यामध्ये घडला होता, त्यामध्ये महिलांनी मारहाण करण्याचा असाही आरोप होत आहे आणि किमान त्या महिलाचाही पाठबळ तुम्ही महिलाविरुद्धही तुम्ही जे तर षडयंत्र रचत आहे असाही तुमच्यावर आरोप होत आहे. त्याच्यात काय सांगणार आपण? तहसील समोर जे प्रकरण झालं ते प्रकरण मी सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलेलं आहे. आणि राहिला विषय आरोप करण्याचा, माझा त्या प्रकरणाचा काही संबंध नाही. मी त्या प्रकरणात रजिस्ट्री जे खरेदी, मला वाटतं ते प्रकरण माझ्या माहितीच तो खरेदी खात्यातनं घडलेलं आहे. तर त्या खरेदी खात्याचं आणि माझं एक अर्थार्थी काही संबंध नाही. त्या महिलांना मी ओळखतही नाही, त्या महिलांना मी कधी भेटलेलोही नाही आणि मी त्यांना कधी पाहिलेलं नाही. तर ती महिला खोटे आरोप तुमच्यावर का करणार, असं एक प्रश्न समोर येतो ना सर. आता आपण जे तर एक सोशल वर्कर आहे, आपण जे तर एक चांगले माणूस आहे, आपण सरपंच सुद्धा आपल्या घरामध्ये आहे, तरी पण एका महिलावर जर असा अत्याचार होत असेल ते चुकीची गोष्ट आहे ना. नक्कीच चुकीची गोष्ट आहे. जर एखाद्या महिलावर अत्याचार होत असेल तर ते 100% चुकीचे आहे. आणि आता तुम्ही जसं म्हणले की तुमच्या घरात सरपंच आहे, आमची आई सरपंच आहे आणि मी समाजसेवेचं काम करतो, तर ते कुठंतरी राजकीय हेतूने हे सगळं घडतं आहे असं दिसून आलं आहे. कारण मी स्वतः आश्चर्यचकित झालो की त्या महिलाने माझं नाव घेतलं. माझं आणि त्या प्रकरणाचा काही संबंध नाही. आणि महिलांना मारणं ही मला नाही वाटत आपली संस्कृती आहे. नक्कीच महिलांना कोणी मारला असेल तर तो कायद्याने त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, त्याच्यात माझं काही दुमत नाही. पण राहिला विषय त्या सगळ्या ह्याच्यातनं बदनामी करण्याचा, तर हे सगळं प्रकरण जे आहे ते बदनामीच्या हेतूने चालू आहे, राजकीय हेतूने चालू आहे. काही स्थानिकचे लोक महिलांना पुढं करून, स्थानिक राजकारणी लोक महिलांना पुढं करून त्यांच्या आडमधून राजकारण करू पाहत आहे. माझा त्या महिलांचा काय अर्थार्थी संबंध नाही. विषय असा आहे का, प्लॉटिंगचं प्रकरण आहे आणि याच्यामध्ये राजकारण कसं आला विषय. आता प्लॉटिंगचं प्रकरण आहे हे तुम्हीच म्हणताय, पुन्हा त्याच्यात राजकारण कसं आलंय तुमच्याच प्रश्नात तुमचं उत्तर आहे. म्हणजे असे नावं लई यायला लागले, याच्यामध्ये तुमचंही नाव येतं, पंडित घराण्याचंही नाव येतो, पालकमंत्रीचंही नाव येतो, तर याच्यामध्ये का हे सगळे प्लॉटिंगमध्ये समावेश आहे का? मग ते आरोप करताना ते मग खरे आहे का खोटे आहे? नाही नाही नाही, याच्यात मी आमदार विजयसिंह पंडित साहेब यांच्या मार्फत समाजसेवेचं काम करतो. मी त्यांचा एक छोटा कार्यकर्ता आहे. आणि प्लॉटिंगचा आणि त्यांचा आणि माझा काही संबंध नाही. हे आता कसं असतं, राजकारणात जेव्हा माणूस काम करतो तेव्हा ह्या बदनामीला त्याला सामोरं जावंच लागतं कुठं ना कुठं. तर माझ्या आडून आदरणीय विजयसिंह पंडित साहेबांनाही बदनाम करण्याचं त्या महिलांनी त्यांचं नाव घेतलं, मी बघितलं सोशल मीडियावर. पण त्यांचा अर्थार्थी काही संबंध नाही आणि माझाही काही संबंध नाही. मी त्या महिलांना पाहिलेलं नाही, मी त्यांना कधी भेटलेलो नाही, किंवा माझं त्यांच्यासोबत काही 1 रुपयाचा व्यवहारही झालेला नाही. म्हणून हे सगळं एक राजकीय हेतूने, राजकीय द्वेषाने आणि बदनाम करण्यासाठी, मला बदनाम करण्यासाठी, आमदार विजयसिंह पंडित साहेबांना बदनाम करण्यासाठी त्या महिलांना कोणीतरी पुढं करतंय. आणि त्या महिला ह्या स्क्रिप्टेड बोलतायत, कारण मी त्यांना कधी भेटलेलो नाही. मी भेटलो नाही ह्याचा अर्थ आमदार साहेबही कधी त्यांना भेटलेले नाहीत. या स्क्रिप्टनुसार हे सगळं प्रोग्राम चालू आहे. ह्याच्या मागे कोण आहे नक्कीच समोर येईल. नाही, तुमचा त्यामध्ये समावेशच नाही तर ते महिलाकडे तुमचं नाव कसं आला, तुमचं नाव ते का घेतात, हा एक मोठा विषय आहे. ह्याचं उत्तर त्या महिलाच चांगलं देऊ शकतात. कारण मी तर त्या महिलांना, मी म्हणतोय ना, आत्ता पण मी त्या आमच्या ज्या महिला ताई आहेत त्या ज्या बाईट देत आहेत ना, त्यांना मी आजही बघितलेलं नाही. मी त्यांना आता ते तुमच्या सोशल मीडियावर बघतोय ना, त्याच्यात मी त्यांनी मास्क लावलेला आहे. म्हणून मी त्यांना ओळखतच नाही. तर त्यांनी माझं नाव कशाबद्दल घेतलं हे ते सांगू शकतात, किंवा त्यांना ज्यांनी घ्यायला लावलंय ते सांगू शकतात. आता त्याचं उत्तर मी देऊ शकत नाही. कारण की महिलाला न्याय भेटत नाही, ते महिलाने तर आज न्यायासाठी अपेक्षा आहे त्यांची. तर तुम्ही जर त्यांच्या पाठीमागे त्या महिलाचं राहणार का कोणत्याही कारणाने? 100% राहणार. कारण आता मी म्हणलं ना, मला समाजसेवेचा छंद आहे. जर त्या आमच्या भगिनींना काही अडचण असेल, ते जर माझ्याकडे आले तर 100% एक भाऊ म्हणून त्यांची मी मदत करणार. राहिला विषय न्याय घ्यायची, त्यांना जर काही प्रॉब्लेम आहे तर न्यायव्यवस्था आपल्या आता भारतात आहे. न्यायव्यवस्थेमार्फत त्यांनी न्याय घ्यावा. त्यांनी रस्त्यावरून न्याय घ्यायची, जर ते रस्त्यावर न्याय मागत असतील तर मला नाही वाटत रस्त्यावर न्याय भेटन, किंवा कुणाच्या नावावर
तुमच्यावर असाही आरोप होत आहे की तुम्ही जे तर गुंडे किंवा भूमाफिया आहे आणि तुम्ही जे तर आमदारचे कार्यकर्ता आहे, त्यामुळे तुम्ही जे तर त्यांना त्रास देतात किंवा त्यांच्याकडून जे तर अ, छळ करतात किंवा त्यांची जे तर प्रॉपर्टी हजम करण्याचंही षडयंत्र रचत आहे, असाही तुमच्यावर आरोप होतो. नाही नाही नाही, हे सगळे आरोप चुकीचे आहेत. कारण मी जर भूमाफिया असतो, गुंड असतो, तर आता मी एक शिकलेलो आहे आणि मी ज्यांच्यासोबत माझं नाव जोडलेलं आहे, आमदार विजयसिंह पंडित साहेब, ते म्हणजे शिवछत्र घराणं आणि ते एक सुसंस्कृत घराणं आहे. जर महिलांना मारणं किंवा अशा लोकांच्या जमिनी दाबणं हे जर आम्ही केलं असतं, आत्तापर्यंत त्यांनी मला जवळ नाही हकालपट्टी करून दिली असती. त्यांना बिलकुल पटत नाही त्या गोष्टी. त्यांनी आणि आपली संस्कृती नाही कोणत्या महिलांना मारणं, मारहाण करणं हे अक्षरशः चुकीचं आहे. मलाच कळत नाही की त्या बिचाऱ्या ताई आहेत ना, मी म्हणतोय ना, मी त्यांना बघितलेलं नाही. त्या ताई माझं नाव का घेत आहेत आणि त्यांचा माझ्यावर एवढा का आक्रोश आहे, हे मी सुद्धा उत्सुक आहे जाणून घेण्यासाठी. आपण त्याची काय भेट घेणार आहे का? त्याला काय सहकार्य करायचा आपणही प्रयत्न करणार आहे का? सोशल मीडिया माध्यमातून. नाही नाही, जसं मी आपण सोशल वर्कर म्हणून न्यायासाठी आपण जे सदैव पुढं राहतात ना, तर ही बी महिला जे येतात असं वाटतं का तुम्हाला कुठेतरी असं समजा माहिती भेटली का तुम्हाला त्यांच्या विरुद्ध जे काहीतरी अत्याचार झाला किंवा त्यांच्या विरुद्ध काहीतरी षडयंत्र रचना झालं असं काही वाटलंच तर तुम्ही त्याला सहकार्य करणार का पुढचं? नाही, मग त्याचं उत्तर तुमचं जे प्रश्न आहे ना साहेब, त्यांचे जे मी सोशल मीडियावर वाईट बघितलं त्यांचं एवढं ॲग्रेशन आहे त्या ताईंचं. आणि निश्चित ते जर आपल्याकडे आले, बाबा मदतीसाठी आले, तर जसं मी दुसऱ्यांची मदत करतो एक भाऊ म्हणून त्यांची मदत करणार ना. पण ज्या प्रकारे ॲग्रेशनमध्ये त्या ताई बोलतायत ना, मी त्यांच्याकडे जाणं मला नाही वाटत सध्याच्या परिस्थितीत बरोबर आहे. तर आपण स्पष्टपणे म्हणू शकतात का ह्याच्यामध्ये तुमचा कसलाही संबंध नाही? मी म्हणतोय साहेब, मी तेच म्हणतोय की ह्या गोष्टीमध्ये माझा किंवा आमचे जे आमदार महोदय आहेत त्यांचा अर्थार्थी काही संबंध नाही आहे. हे प्रकरण राजकीय द्वेषातून काही स्थानिकचं राजकारण ह्याच्यात आहे असं ह्या गोष्टीचं कन्फर्मेशन आता सध्या तर मी देऊ शकत नाही, कारण सगळी माहिती माझ्याकडे नाही आहे. पण नक्कीच ह्याच्यामध्ये मी 100% याचा पाठपुरावा करत की बाबा ह्या घटनेच्या आडून स्थानिकमध्ये कोण राजकारण करतंय हे नक्कीच मी ह्या बाबतीत माहिती घेईल. आणि माझा ह्याच्यात काही संबंध नाही, मी हेच ओरडू सांगतोय. ह्याच्या पुढे आपली भूमिका काय राहणार? ह्याच्या पुढं जर हे प्रकरण आता मी माझी जी भूमिका आहे ती स्पष्ट तुमच्या माध्यमातून स्पष्ट केलेली आहे. ह्याच्यानंतरही जर हे प्रकरण थांबलं नाही तर मी न्यायालयीन लढा ह्याच्या विरोधात लढणार.